रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा धडाका आहे। आज मतदान आहे आणि स्वतः प्रवीण दरेकर हे स्वतःच्या गावी अर्थात स्वतःच्या गावी पोलादपूरमध्ये या ठिकाणी मतदानाकरता निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत। सातत्यानं राज्यभरामध्ये निवडणुकींचा धडाका सुरू आहे आणि या सगळ्या रायगड जिल्ह्यामधल्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आहे। शिवसेनेच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत। दरेकरजी, स्वतःच्या मित्रपक्षांबरोबर तुम्ही आता या ठिकाणी लढताय, काय मित्रपक्षांची चुकी झाली आहे त्यामुळे तुम्ही ही निवडणूक त्यांच्या विरोधात लढताय? नाही, या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जे मित्रपक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालाय। त्यांचे जास्तीचे जास्त उमेदवार हे कंत्राटदार आहेत। निकृष्ट दर्जाची कामं, खोटी बिलं काढणं, पैशाचा अपहार होणं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं करायची असतात दुर्दैवानं काहीच करू शकले नाहीत आणि त्यामुळे लोकांना बदल हवाय। एक परिवर्तनाची लाट भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं या जिल्ह्यात आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीला या ठिकाणी रायगड जिल्ह्यात प्रचंड समर्थन मिळेल। पोलादपूर तालुक्यात तर भाजपचं कमळ 100% त्या ठिकाणी फुलणार आहे। परिवर्तन करायचं लोकांनी निश्चित केलंय। परंतु शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेवरती गेल्या काही वर्षांपासून होती। या जिल्हा परिषदेमध्ये कामं झाली नाही का? तुम्ही निकृष्ट दर्जाचं काम म्हणताय, मग कुठे भ्रष्टाचाराचा वास या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये? 100% कंत्राटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामं झालेत, खोटी बिलं काढलेत, दलालीला त्या ठिकाणी ऊत आलेला आहे आणि त्यामुळे जनता त्रस्त आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास होत असतो आणि आज सगळी गावं भकास आहेत। आज पोलादपूर तालुका विशेषला मागासले पण आहे आणि ते दूर करण्यासाठी लोकांनी परिवर्तन ठरवलंय। बदल लोकांना हवाय, तो भाजप आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून निश्चित होईल। गेल्या अनेक वर्षांपासून आमदार भरत गोगावले आहेत या ठिकाणी, स्वतः आता कॅबिनेट मंत्री देखील आहेत। त्यांनी मग ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला वाव दिली आहे का आणि त्यांच्या आधिपत्याखाली ते भ्रष्टाचाराचं साम्राज्य जिल्हा परिषदेमध्ये वाढलं? नाही, खरं म्हणजे भरतशेठ गोगावले यांचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये। जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाहीये। बेछूट अशा प्रकारचं लोकांना गृहीत धरून त्यांनी त्या ठिकाणी बाजार मांडलाय जो भरतशेठच्याही हाताबाहेर घेतलाय। त्यामुळे भरतशेठ हे हतबल आणि हताश आहेत। त्या ठिकाणी या जिल्हा परिषद सदस्यांना लोकांनी जागेवर बसायचं ठरवलंय। अखेर मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर ठरला। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आता रितू तावडे तुमच्या भाजप पक्षाचे असतील, तर उपमहापौर तुमचेच मित्र संजय घाडी आहेत। खरं तर संजय घाडी हे उपमहापौर होतात, त्यात किती आनंद वाटतो तुम्हाला? नाही, निश्चितच मला आनंद आहे, कारण माझ्या कॉलेजचा वर्गमित्र जे आम्ही बरोबरीनं त्या ठिकाणी वाटचाल केली ते आज त्या ठिकाणी उपमहापौर होत आहेत। निश्चितच मला आनंद आहे। राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी माझ्यासोबत काढलेत। विद्यार्थी चळवळीपासून आज मुंबईसारख्या शहराचं उपमहापौर पद मिळतंय हे निश्चितच कौतुकास्पद आहे। मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि ऋतू तावडे आमच्या एक अभ्यासू अशा प्रकारच्या नगरसेविका आहेत, आक्रमक आहेत आणि त्याच्यामुळं त्या निश्चितच मुंबईला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढे नेतील यावर माझा विश्वास आहे। अजित पवारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालाय, परंतु त्या अपघाताच्या संदर्भात अनेक दावे प्रतिदावे जे आहेत ते सातत्यानं त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतं। अमोल मिटकरी म्हणतात कुठेतरी हा सगळा घातपात आहे, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, तर दुसरीकडे बजरंग सोनावणे म्हणतात की त्यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता म्हणून। मला वाटतं अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या अपघाती निधनाचं अशा पद्धतीनं राजकारण करणं योग्य नाहीये। चार भिंतीत चार गोष्टी असतील तर त्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, सन्माननीय देवेंद्रजी आहेत, सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, चौकशी लावलेली आहे। परंतु या ठिकाणी मला वाटतं एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कुणी करू नये। जे असेल त्याची चौकशी होईल, याच्या मागचं सत्यसुद्धा बाहेर येईल, पण उगाच त्याला राजकारणाचा कलर कुणी देऊ नये। अशा प्रकारचं राजकारण सुसंस्कृत महाराष्ट्राला अभिप्रेत नाही। परंतु ज्या पद्धतीने तत्परता उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथीची झाली सुनेत्रा पवारांची, त्याच्यावरतूनच हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या संदर्भात कोणताच अवाच्य शब्द काढत नाहीये, कुठेतरी काळभेर आहे। डीजीसीएने रिपोर्ट सुद्धा दिलेला नाही ब्लॅक बॉक्सचा। मला वाटतं देवेंद्रजी यांच्यासारखे वाचाळ बोलत नाहीत, ते एक परिपक्व समंजस नेतृत्व आहे। त्यामुळे तुमच्यासारखं बेताल निराधार बिनबुडाचं ते कधीच बोलत नाहीत। ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं देतील।
ते यांच्यासारखे हवेत कधीच बोलत नाहीत. खरं तर संजय राऊतांनी दावा केलाय की संजय राऊत म्हणतात की उपमुख्य अर्थ खातं सुनेत्रा पवार यांना का दिलं नाही, या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी द्यावं आणि त्याचसोबतच शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवरती येण्या इतपत आमच्या मोबियाकडे संख्याबळ आहे, अशा पद्धतीचे दावे त्यांनी केले. मला वाटतं तुम्ही तुमचं काम करा, आम्ही काय करावं माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत. तुम्ही राज्यसभेचे आहेत तर करा शरद पवार साहेबांना, आमची काय अडचण आहे. त्यामुळे आमच्या डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची वाताहत होते ती हर्षवर्धन सकपाळ यांनी जर त्या ठिकाणी वाचवली तर तिकडे लक्ष द्या. आम्ही काय चाललं, आमचं नेतृत्व भक्कम आहे देवेंद्रजी, काळजी करायचं कारण नाही. तुमचा पक्ष रसातळाला ऱ्हास होते, याच्यावर जरा आत्मचिंतन करा ना. धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. प्रवीण दरेकर होते, भाजपचे नेते आहेत. सध्या महाड मतदारसंघामध्ये सातत्यानं आता मतदानाच्या दिवशीचा आढावा ते घेताना पाहायला मिळतात. त्यांनी आपल्याशी वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.